वाला कोळीला हजारो लोक वाला कोळीला भेटले, पण त्या हजारो लाखो लोकांमधून संत कुणीच भेटला नव्हता. एका दिवशी संतांची भेट झाली, नारद मुनींची वाला कोळीची भेट झाली आणि वाला कोळी हा वालाचा वाल्मिकी ऋषी झाला. भेट कुणाची आहे आणि बोध कुणाचा आहे हा वाणीच्या प्रभावाचा प्रश्न आहे. लोक वाणीचा प्रभाव असल्याशिवाय सुधरत नाहीत आणि आज जर पाहिलं तर वाणीचा प्रभाव कमी होताना दिसतो. तपस्या कमी आहे, साधना कमी आहे, आचरण कमी आहे. दाखवलं तसं आचरण नाही आहे. म्हणून चांगलं आचरण असेल तर संतांची भेट होऊ शकते. वाला कोळीच्या उदाहरणावर आपल्याला लक्षात येतं. रामायण लिहिलं त्यांनी, प्रभू रामचंद्र जे वागणार आहे ते अगोदर लिहून ठेवलं. ही एका डाकूची खासियत आहे, कारण तो संत झाला. राम म्हणता रामचे होईजे, पदवी बैसोनी पदवी घ्यायचे. तुम्हाला याशीच संत संगती घडो, नामस्मरण घडो, संत समागम हाची माझा नियम सिद्धी नाही. जय जय रामकृष्ण हरी. बोला माऊली.